हर्षद सर आपल्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतो। आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.6 या प्रॅक्टिस सेटचा आपण क्वेश्चन नंबर 6 to 10 हे सर्व क्वेश्चन आपण या प्रॅक्टिस सेट मध्ये कंप्लीट केलेले आहे। ओके, क्वेश्चन नंबर 1 to 5 हे आपण पार्ट 1 मध्ये कंप्लीट केलेले आहे आणि क्वेश्चन नंबर 6 to 10 आपण या पार्ट 2 मध्ये कंप्लीट करणार आहे। ओके, तर चला स्टार्ट करूया। क्वेश्चन नंबर 6 बघूया। क्वेश्चन नंबर 6 आहे, व्यवस्थित क्वेश्चन अगोदर आपण रीड करून घेऊ। क्वेश्चन आहे बघा, मिस्टर कासम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्थन पॉट्स। अर्थन पॉट्स मीन्स मातीचे भांडे, म्हणजे मिस्टर जे कासम आहे यांचा मातीचे भांडे तयार करण्याचा एक छोटासा बिझनेस आहे। ही मेक्स सर्टेन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस। प्रत्येक दिवशी ते किती ना किती भांडे तयार करत असतात, म्हणजे काहीतरी भांडे ते तयार करतात, 5-10 असे ते भांडे प्रत्येक दिवशी ते तयार करत असतात। प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट, सी हियर इज कंडिशन, व्यवस्थित लक्ष द्या। प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज ₹40 मोर दॅन 10 times द टोटल नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स इन वन डे। म्हणजे एका पॉटची जी व्हॅल्यू आहे, एका पॉटची जी किंमत आहे ती जेवढे पॉट तो डेली तयार करतो त्याच्या 10 टाइम्स आहे आणि मोर दॅन 40 आहे। ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट, इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज ₹600, म्हणजे सर्व पॉट्सची जी व्हॅल्यू आहे एका दिवसाची ती किती आहे, 600 आहे। Then find production cost of one pot and number of pots he makes per day। तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे, एका पॉटची, एका भांड्याची जी व्हॅल्यू आहे, किंमत आहे ती आपल्याला फाइंड करायची आहे। आणि दुसरी गोष्ट, एका दिवशी तो किती पॉट्स तयार करतो हे आपल्याला फाइंड करायचं आहे। ओके, तर सिंपल क्वेश्चन आहे बघा, आपण पहिले कन्सिडर करूया। सपोज Mr. Kasam makes X pots per day। म्हणजे आपण कन्सिडर केलेला आहे का जो मिस्टर कासम आहे हा व्यक्ती प्रत्येक दिवशी X पॉट्स म्हणजे X भांडे तो प्रत्येक दिवशी तयार करतो। ओके, सो देअरफॉर कॉस्ट ऑफ वन पॉट इज इक्वल टू, तर एका पॉटची जी व्हॅल्यू आहे ती या ठिकाणी आपल्याला कंडिशन मध्ये दिलेली आहे। काय दिलेली आहे, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज ₹40 मोर दॅन 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स इन वन डे। म्हणजे एका पॉटची जी कॉस्ट आहे ती किती आहे, जेवढे पॉट तो डेली तयार करतो, किती तयार करतो तो डेली X, तर याच्या 10 टाइम्स आहे। आणि मोर दॅन म्हणजे आपण काय घेणार, प्लस मोर दॅन किती आहे, 40 आहे, म्हणजे आपण प्लस किती करणार, 40। ओके, नाव बाय गिवन कंडिशन, तर बघा गिवन कंडिशन काय आहे, आपल्याला काय दिलेलं आहे, जे प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज ₹600, म्हणजे सर्व भांडे आहेत जो ते एका दिवशी तयार करतो त्याची किंमत किती आहे, 600 आहे, ₹600 आहे। सो हियर प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स इज इक्वल टू किती दिलेली आहे आपल्याला, 600। ओके, तर आपल्याला काय करावं लागणार, प्रत्येक दिवशी तो X एवढे पॉट्स तयार करतो आणि एका पॉट्सची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे, 10X + 40, म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला सर्व जे पॉट्स आहेत त्याची व्हॅल्यू मिळणार आहे। म्हणजे काय होणार, X इन ब्रॅकेट काय येणार, 10X + 40 इज इक्वल टू काय राहणार, 600। बरोबर आहे, दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर किती व्हॅल्यू मिळणार आहे आपल्याला, 600। तर ही कंडिशन आहे, या कंडिशनचा वापर करून आपण आता क्वाड्रॅटिक इक्वेशन हे तयार करू।
तर बघा x ने आपण मल्टिप्लाय करणार, देअरफॉर x इंटू 10x म्हणजे किती होणार 10x स्क्वेअर प्लस x इंटू 40 म्हणजे होणार 40x आणि त्या साईडला जे प्लस 600 आहे त्या साईडला येणार म्हणजे काय होणार ते मायनस 600 इज इक्वल टू 0. ओके, आता हे जे इक्वेशन आहे ह्या इक्वेशनला आपण पूर्ण इक्वेशनला 10 ने डिवाइड करू. सो डिवाइडिंग बाय 10. तर 10x स्क्वेअरला जर 10 ने डिवाइड केलं तर काय येणार x स्क्वेअर प्लस 10 4 जा 40 मीन्स 4x मायनस 600 ला जर 10 ने डिवाइड केलं तर 10 काय होणार कट. सो रिमेनिंग 60 इज इक्वल टू 0. बघा 10 ने पूर्ण इक्वेशनला डिवाइड होत होतं त्यामुळे आपण काय केलेलं आहे डिवाइड केलेलं आहे. ओके, सो नाव वी गॉट वन क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण आता फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करणार आहे. तर बघा या ठिकाणी 60 आहे म्हणजे आपल्याला मल्टिप्लिकेशन हे 60 पाहिजे, बरोबर आहे, आणि जे साइन आहे ते मायनस आहे म्हणजे आपल्याला सबट्रॅक्शन किती पाहिजे 4. तर असे दोन फॅक्टर आपल्याला आता या ठिकाणी पाहिजे, जे त्यांचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते 60 आलं पाहिजे आणि त्यांचं सबट्रॅक्शन किती आला पाहिजे 4 आला पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे. सो देअरफॉर असे दोन फॅक्टर आहे 10 6 जा, बरोबर आहे, कारण की बघा 10 इंटू 6 जर आपण केलं तर काय होणार 10 6 ला किती होणार 60, राईट आहे, आणि 10 मायनस 6 किती येणार 4. म्हणून ते जे दोन फॅक्टर आहे ते कोणते आहे 10 इंटू 6. ओके, सो x स्क्वेअर 10x 6x मायनस 60 इज इक्वल टू 0. ओके, दोन्ही नंबर आपण या ठिकाणी लिहिलेले आहे, याचे आपण फॅक्टर घेतलेले आहे. आता सबट्रॅक्शन आहे तर सबट्रॅक्शन नुसार आपण याला दोघांना साइन देणार आहे. जो ग्रेटर नंबर आहे त्याला आपण जे फर्स्ट साइन आहे या ठिकाणी ते युज करू, म्हणजे प्लस याला प्लस आहे म्हणजे दुसऱ्याला काय करणार आपण मायनस. ओके, कारण की आपल्याला सबट्रॅक्शन पाहिजे, बरोबर आहे. आता या ठिकाणी कॉमन येणार x इन ब्रॅकेट x प्लस 10, या ठिकाणी कॉमन येणार मायनस 6. सो इन ब्रॅकेट x प्लस 10 इज इक्वल टू 0. तर बाळांनो ही फॅक्टरायझेशन मेथड आहे. फॅक्टरायझेशन मेथड तुम्हाला व्यवस्थित आली पाहिजे. जर तुम्हाला फॅक्टरायझेशन मेथड मध्ये काही अडचण असेल तर तुम्ही आपलं जे मागचं लेक्चर आहे प्रॅक्टिस सेट 2.3 2.2 हे व्यवस्थित बघा, त्यामध्ये आपण फॅक्टरायझेशन मेथड ही व्यवस्थित शिकवलेली आहे. ओके, तर आता आपण या ठिकाणी काय करणार, या दोघांपैकी एक ब्रॅकेट कॉमन घेणार, दॅट इज x प्लस 10 and in second bracket x minus 6 is equal to 0. Therefore x plus 10 is equal to 0 or x minus 6 is equal to 0. Okay, therefore x is equal to बघा plus 10 ट्रान्सफर केले आपण तर काय होणार minus 10 or x is equal to minus 6 जर आपण ट्रान्सफर केले तर काय होणार plus 6. ओके, तर या ठिकाणी आपल्याला जो x आहे x च्या किती व्हॅल्यू मिळालेल्या आहे आपल्याला दोन व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी मिळालेल्या आहे. तर त्याच्यापैकी जी निगेटिव्ह व्हॅल्यू आहे ती आपल्याला अनएक्सेप्टेबल आहे, अग्राह्य आहे. का बरं, कारण की एका दिवशी ते -10 एवढे भांडे तयार करू शकत नाही, म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू ही नेहमी अनएक्सेप्टेबल असते. ओके, तर बघा पुढचा जो क्वेश्चन आहे या ठिकाणी सॉल्व्ह करतो. सो हिअर but x is equal to minus 10 is unacceptable, बरोबर आहे. therefore काय घेणार आपण x ची व्हॅल्यू किती घेणार आहे 6. ओके, आता याच्यानंतर आपल्याला कॉस्ट ऑफ वन पॉट ही फाइंड करायची आहे. ती काय आहे 10x प्लस 40 म्हणजे काय होणार 10 इन ब्रॅकेट x म्हणजे किती आहे 6 प्लस 40 60 प्लस 40 किती येणार 100. ओके, सो फायनली आपण काय लिहिणार आहे रिमार्क. तर रिमार्क आपण कसं लिहिणार आहे देअरफॉर मिस्टर कासम मेक्स 6 pots per day and cost of one pot is ₹100. ओके, तर अशा पद्धतीने सिंपल एक्झाम्पल आहे, आपण याला व्यवस्थित सॉल्व्ह केलेला आहे. ओके, तर आता आपण बघणार आहे क्वेश्चन नंबर 7. तर बघा क्वेश्चन नंबर 7 काय आहे. प्रतीक टेक्स 8 hours to travel
36 kilometer downstream and return to same spot. The speed of boat in still water is 12 kilometer per hour. Find speed of water current. बघा क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, प्रत्येक एका ठिकाणाहून त्याची जर्नी स्टार्ट करतो आणि या ठिकाणी तो स्टार्ट करतो आणि पूर्ण समोर जाऊन किती डिस्टन्स कव्हर करतोय तो 36 किलोमीटर. हे पूर्ण डिस्टन्स कव्हर करून तो पुन्हा रिटर्न याच ठिकाणी वापस येतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर जी स्पीड आहे बोटची तुम्हाला स्पीड दिलेली आहे आणि ती स्पीड आहे 12 किलोमीटर पर आवर. ही आहे बोटची स्पीड. ओके. तर आपल्याला वॉटर करंट म्हणजे हा जो प्रवाह आहे या प्रवाहाची आपल्याला स्पीड फाइंड करायची आहे. तर बघा बाळांनो, याच्यामध्ये दोन कंडिशन तयार होतात. अगोदर तुम्ही हे वर्ड समजून घ्या. डाऊनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या दिशेने, म्हणजे डाऊनस्ट्रीम म्हणजे ज्या दिशेला वॉटर हे फ्लो होत आहे त्या दिशेला जेव्हा तो जाणार त्यावेळेस काय होणार, बोटची स्पीड आणि या प्रवाहाची स्पीड याची स्पीड, ही दोन्ही स्पीड काय होणार, प्लस होणार. सपोज आपण जर याला एक्स कन्सिडर केलं तर ज्यावेळेस तो डाऊनस्ट्रीम मध्ये जाणार त्यावेळेस काय होणार, बोटची स्पीड आणि वॉटर करंट याची स्पीड, ही दोन्ही स्पीड काय होणार, प्लस होणार. बरोबर आहे. सेकंड टाइम जेव्हा तो रिटर्न येणार म्हणजे त्याला आपण म्हणतो अपस्ट्रीम. ओके. अपस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. तर जेव्हा तो रिटर्न वापस येणार, रिटर्न येत असताना काय होणार, बोटची स्पीड तर तेवढीच राहणार 12 किलोमीटर, पण याची स्पीड जी एक्स आहे त्यावेळेस दोघांची स्पीड जर आपण चेक केली तर ती मायनस होणार. म्हणजे काय होणार, 12 मायनस एक्स होणार. म्हणजे रिटर्न येत असताना त्याची जी स्पीड आहे ती काय होणार, 12 मायनस एक्स होणार. ओके. तर असा हा क्वेश्चन आहे. टोटल डिस्टन्स त्याने किती कव्हर केलेला आहे, 36 किलोमीटर. तर आपल्याला फक्त याच्यामध्ये काय फाइंड करायचं आहे, जे वॉटर करंट आहे म्हणजे जो प्रवाह आहे त्याचा वेग, त्याची स्पीड आपल्याला या ठिकाणी फाइंड करायची आहे. ओके. तर बघा आपण याला फाइंड करूया. सिंपल क्वेश्चन आहे. सो सी, सपोज speed of water current is equal to x किलोमीटर पर आवर. वॉटर करंट म्हणजे जो प्रवाह आहे त्याची जी स्पीड आहे त्याचा जो वेग आहे तो आपण काय कन्सिडर केलेला आहे, x किलोमीटर पर आवर. अँड हिअर स्पीड ऑफ बोट जी बोट आहे तिची स्पीड आपल्याला दिलेली आहे ती किती आहे, 12 किलोमीटर पर आवर. 12 किलोमीटर पर आवर. ओके. बोटची स्पीड आपल्याला दिलेली आहे. ओके. पण आता या ठिकाणी दोन कंडिशन होणार आहे. फर्स्ट कंडिशन म्हणजे ज्यावेळेस तो डाऊनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या दिशेने जाणार त्यावेळेस दोन्ही स्पीड त्याच्या काय होणार, प्लस होणार. बरोबर आहे. पण ज्यावेळेस तो रिटर्न येणार त्यावेळेस त्या दोन्ही स्पीड काय होणार आहे, मायनस होणार आहे. म्हणजे आपण कसं लिहिणार, सो हिअर स्पीड ऑफ बोट इन डाऊनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या दिशेने स्पीड काय होणार, प्लस होणार, 12 प्लस एक्स. कारण की एक गोष्ट लक्षात ठेवा, बोटची जी स्पीड आहे ती स्पीड वॉटर करंट पेक्षाही ग्रेटरच राहणार आहे. बरोबर आहे. म्हणजे बोटची स्पीड ही जास्त राहणार आहे कशापेक्षा, प्रवाहापेक्षा. म्हणजे 12 या ठिकाणी या स्पीड पेक्षा ग्रेटर आहे. अँड स्पीड ऑफ बोट इन अपस्ट्रीम ती काय राहणार आहे, 12 मायनस एक्स. मी या ठिकाणी 12 मायनस एक्स घेतलेला आहे कारण की बोटची स्पीड ही ग्रेटर राहणार आहे. बरोबर आहे. आणि वॉटर करंटची स्पीड ही कमी राहणार आहे. ओके. तर हे आपण व्यवस्थित कन्सिडर करून घेतलं. बाय गिवन कंडिशन. तर गिवन कंडिशनला मेन्शन करण्यासाठी आपल्याला अगोदर एक फॉर्म्युला माहित पाहिजे.
कारण की या ठिकाणी डिस्टन्स, स्पीड आणि टाइम या तिन्ही गोष्टींचा विचार आलेला आहे. म्हणजे आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. बरोबर आहे. तर हा फॉर्म्युला आपण हे कंडिशन मेन्शन करण्यासाठी यूज करणार आहे. ओके, सो हिअर काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे, आपण त्याला अशा पद्धतीने लिहू, डिस्टन्स अपॉन स्पीड इज इक्वल टू काय असतं, टाइम. ओके, तर फॉर्म्युला मी अशा पद्धतीने लिहिलेला आहे. आता या फॉर्म्युलेनुसार आपण कंडिशन ही व्यवस्थित मेन्शन करणार आहे. ओके, सो सी, डिस्टन्स तर त्याचं सेम आहे. जात असताना तो सुद्धा 36 किलोमीटर गेलेला आहे आणि रिटर्न येत असताना सुद्धा त्याने तेवढंच डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. सो डिस्टन्स इज 36 अपॉन स्पीड. स्पीड जेव्हा तो डाऊन स्ट्रीम मध्ये जातो म्हणजे प्रवाहाच्या दिशेने जातो त्यावेळेस त्याची स्पीड काय आहे, 12 प्लस एक्स किलोमीटर पर हावर. ओके, सो हिअर आपण घेणार 12 प्लस एक्स आणि आता तो रिटर्न सुद्धा येणार आहे. तर रिटर्न येत असताना सुद्धा तो किती डिस्टन्स कव्हर करतो, 36. पण रिटर्न येत असताना त्याची स्पीड काय आहे, 12 मायनस एक्स. आणि बाळांनो, ही जी पूर्ण जर्नी आहे म्हणजे जाऊन येण्यासाठी, म्हणजे तो गेला आणि नंतर रिटर्न सुद्धा आला, पूर्ण जर्नी कंप्लीट करण्यासाठी त्याला जो टाइम लागलेला आहे तो किती लागलेला आहे, 8 तास, 8 हॉर्स. बरोबर आहे. तर अशी कंडिशन आहे. आता या कंडिशन वरून आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन व्यवस्थित तयार करू आणि त्याला व्यवस्थित सॉल्व्ह करू. तर बघा या ठिकाणी काय होणार, आपण 36 कॉमन घेऊ. 36 कॉमन घेतल्यानंतर वरती काय राहणार, 1 अपॉन 12 प्लस एक्स प्लस अगेन 36 कॉमन आलेला आहे म्हणजे 1 अपॉन 12 मायनस एक्स इज इक्वल टू 8. ओके, आता हे 36 आपण त्या साइडला डिवाइड मध्ये ट्रान्सफर करू आणि या ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेटचं आपण काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. म्हणजे 12 मायनस एक्स वन जा 12 मायनस एक्स प्लस 12 प्लस एक्स वन जा 12 प्लस एक्स. आणि डिनॉमिनेटर मध्ये जे मल्टिप्लिकेशन होणार आहे ते ए प्लस बी अँड ए मायनस बी हा जो फॉर्म्युला आहे काय आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर डिनॉमिनेटर मध्ये 12 प्लस एक्स अँड 12 मायनस एक्स यांचं जे मल्टिप्लिकेशन होणार आहे ते या फॉर्म्युल्यानुसार होणार आहे. म्हणजे काय, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो ए मीन्स 12 स्क्वेअर अँड बी मीन्स एक्स स्क्वेअर आणि साइन त्यांच्यामध्ये कोणता यूज करायचा आहे आपल्याला, मायनस, फॉर्म्युल्यानुसार. ओके, इज इक्वल टू 8 अपॉन किती घेणार आपण, 36. ओके, तर हा जो फॉर्म्युला आहे तो इथं न लिहिता मी या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करून देतो. ए प्लस बी इन वन ब्रॅकेट, ए मायनस बी इन सेकंड ब्रॅकेट इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. बरोबर आहे. याच्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज केलेला आहे. आता आपण याला सॉल्व्ह करू. बघा, मायनस एक्स अँड प्लस एक्स काय होणार आहे, कट होणार आहे. अँड 12 प्लस 12 किती होणार, 24. या ठिकाणी आपण स्क्वेअर घेणार. 12 चा स्क्वेअर येतो 144 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 8 आणि 36 ला आपण डिवाइड करणार 4 ने. 4 2 जा 8, 4 9 जा 36. बरोबर आहे. आता आपण या दोन्ही नंबरचं काय करणार आहे, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे आणि याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे. तर अगोदर यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असताना आपण असं करू, 12 इन ब्रॅकेट 144 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 24 इंटू 9. बरोबर आहे. आता नेक्स्ट स्टेपला आपण काय करणार, 144 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 24 इंटू 9. जे मल्टिप्लायचे 2 आहे आपण त्याला डिवाइड मध्ये ट्रान्सफर करू. राईट आहे. क्वेश्चन मी रफ करतो. बघा, नेक्स्ट स्टेपला आपण त्यांचं डिवाइड करणार आहे. तर डिवाइड कसं होणार बघा, 144 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2 ने आपण जर 24 ला डिवाइड केलं तर किती येणार, 12 इंटू 9. ओके, सो 144 मायनस एक्स स्क्वेअर 12 9 जा 12 नम किती होतात, 108, 108. सो देअरफॉर 144 काय करू आपण, एक्स स्क्वेअर आणि 108 हे दोन्ही नंबरला आपण एक्सचेंज करू. म्हणजे हे प्लस इकडे येऊन काय होणार, मायनस, आणि मायनस एक्स स्क्वेअर या साईडला जाऊन काय होणार, प्लस एक्स स्क्वेअर. दोघांचं सबट्रॅक्शन जर केलं तर आन्सर येणार 36 एक्स स्क्वेअर. देअरफॉर एक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट काढून घेऊ. बरोबर आहे. 36 चा स्क्वेअर रूट किती येणार, एक्स इज इक्वल टू प्लस और मायनस 6. सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू प्लस 6 म्हणजे 6 और एक्स इज इक्वल टू आपण घेणार मायनस 6. सो अगेन हिअर वी गॉट 2 व्हॅल्यूज. पुन्हा आपल्याला या ठिकाणी 2 व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत.
तर त्याच्यापैकी बट x इज इक्वल टू -6 इज अनएक्सेप्टेबल, देअरफॉर x इज इक्वल टू किती घेणार आपण 6. सो देअरफॉर x ची व्हॅल्यू 6 आहे, म्हणजे स्पीड ऑफ वॉटर करंट इज 6 किलोमीटर पर हावर. देअरफॉर स्पीड ऑफ वॉटर करंट इज 6 किलोमीटर पर हावर. ओके, तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपण व्यवस्थित सॉल्व्ह केलेला घेणार आहे. क्वेश्चन नंबर 8. तर बघा क्वेश्चन नंबर 8 काय आहे. पिंटू टेक्स x 6 days more than those of Nishu to complete certain work. पिंटूला निशू पेक्षा एक काम करण्यासाठी 6 दिवस हे जास्त लागतात. ओके, इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इट इन 4 days. जर दोघांनी मिळून ते काम जर कंप्लीट केलं तर ते पूर्ण काम दोघं मिळून 4 दिवसात कंप्लीट करतात. हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कंप्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन. जर दोघांनी सेपरेट काम केलं तर प्रत्येकाला किती दिवस लागतील हे आपल्याला फाइंड करायचं आहे. तर बघा, सपोज आपण अगोदर निशूला x कन्सिडर करू, कारण की पिंटूला 6 दिवस जास्त लागत आहे. ओके, सपोज निशू टेक्स x days to complete the work. Okay, next, therefore पिंटूला 6 days हे मोर लागत आहे, म्हणून आपण त्याला घेणार कोणापेक्षा जास्त लागत आहे, निशू पेक्षा. therefore x plus 6 days to complete the work. ओके, तर निशूला x डेज लागणार आहे आणि पिंटूला x plus 6 days हे लागणार आहे. पण आता आपल्याला काय करावं लागणार आहे, हे दोन्ही एका दिवसात किती काम करता अगोदर हे आपल्याला फाइंड करावं लागणार आहे. आणि त्याच्यानंतर दोन्ही म्हणजे पिंटू एका दिवसात किती काम करतो किंवा पिंटू 4 दिवसात किती काम करतो हे आपल्याला डिसाईड करावं लागणार आहे. त्याच्यानंतर निशू सुद्धा 4 दिवसात किती काम करते हे सुद्धा आपल्याला डिसाईड करावं लागणार आहे. ओके, तर आपण कसं लिहिणार. सो हिअर पार्ट ऑफ वर्क completed by Nishu in 4 days. आपण डायरेक्टली 4 days घेऊया. 4 दिवसात निशू किती काम करणार, तर आपण काय करणार, 4 ला निशूला किती दिवस लागतात x याने आपण काय करणार, डिवाइड करणार. ओके, इन द सेम वे आपण कोणासाठी घेणार, फॉर पिंटू पार्ट ऑफ वर्क completed by Pintu in 4 days. तर त्या 4 दिवसात पिंटू किती काम करणार, तर या 4 days ला आपण निशूला किती दिवस लागतात x plus 6 याने काय करणार, डिवाइड करणार. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने 4 दिवसात पिंटू निशू किती काम करते निशू 4/x आणि पिंटू किती काम करतो 4/x plus 6. ओके, नाउ बाय गिवन कंडिशन बघा, निशू किती काम करते 4 दिवसात 4/x आणि पिंटू किती काम करतो 4/x plus 6 आणि दोघं मिळून किती काम कंप्लीट करताय, एक काम ते दोन्ही मिळून कंप्लीट करताय, म्हणजे आपण इज इक्वल टू काय घेणार 1. बरोबर आहे, कारण की दोन्ही मिळून एकच काम करताय म्हणून आपण इज इक्वल टू काय घेतलेला आहे 1. तर आता या कंडिशन वरून आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करू. या ठिकाणी आपण 4 कॉमन घेणार. सो 4 इन ब्रॅकेट 1/x प्लस 1/x plus 6 इज इक्वल टू 1. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. x plus 6 1 दा x plus 6 प्लस x 1 दा x
आणि डिवाइड मध्ये x इंटू एक्स काय होणार एक्स स्क्वेअर प्लस x इंटू 6 काय येणार 6x इज इक्वल टू 1. जे मल्टिप्लायला 4 आहे ते कुठे जाणार डिवाइडला. बरोबर आहे. आता याला अजून आपण काय करणार, या ठिकाणी x प्लस एक्स होणार 2x प्लस 6 डिवाइड मध्ये आहे x स्क्वेअर प्लस 6x इज इक्वल टू 1 अपॉन 4. बरोबर आहे. आता या ठिकाणी याचं काय होणार आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन अशा पद्धतीने. ओके, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. बघा काय होणार देयरफॉर x स्क्वेअर 6x 1 जा x स्क्वेअर 6x इज इक्वल टू 4 2 जा किती होणार 8x प्लस 4 6 जा 24. देयरफॉर x स्क्वेअर प्लस 6x हे प्लस 8x इकडे येऊन काय होणार मायनस 8x प्लस 24 या साइडला काय होणार मायनस 24 इज इक्वल टू 0. बरोबर आहे. देयरफॉर x स्क्वेअर या दोघांचं सबट्रॅक्शन होणार 8 मायनस 6 2x साइन ऑफ ग्रेटर नंबर मायनस 24 इज इक्वल टू 0. तर बाळांनो हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालेलं आहे. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण आता फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करणार आहे. तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये मल्टिप्लिकेशन पाहिजे 24 आणि जे सेकंड साइन आहे ते आहे मायनस, म्हणजे आपल्याला सबट्रॅक्शन पाहिजे 2 आणि मल्टिप्लिकेशन पाहिजे 24. तर असे दोन फॅक्टर आपल्याला पुन्हा एकदा फाइंड करायचे आहे. तर ते जे दोन फॅक्टर आहेत 6 4 जा 24. बरोबर आहे. साइन चौक 24 आणि 6 मधून 4 गेले तर किती उरणार 2 उरणार. बरोबर आहे. आपल्याकडे दुसरं पण एक फॅक्टर आहे 12 दुने 24, पण 12 मधून जर 2 मायनस केले 2 मायनस केले तर 2 उरता का नाही. 12 मधून जर 2 मायनस केले तर 10 उरतील, म्हणजे ते फॅक्टर आपल्याला चालणार नाही. म्हणजे फॅक्टर कोणते आहे आपले 6 and 4. ओके, सो देयरफॉर x स्क्वेअर फर्स्ट फॅक्टर आहे आपला 6x, सेकंड आहे 4x and मायनस 24 इज इक्वल टू 0. तर आपल्याला मायनस 2 ला बॅलन्स करायचा आहे, म्हणजे फर्स्ट साइन हे मायनस आहे म्हणजे ग्रेटरला आपण मायनस देणार आणि इथं मायनस आहे म्हणजे सेकंडला आपण काय देणार प्लस देणार. आता कॉमन घेऊया. x इन ब्रॅकेट x मायनस 6 प्लस 4 इन ब्रॅकेट x मायनस 6 इज इक्वल टू 0. फॅक्टरायझेशन मेथड तुम्हाला व्यवस्थित आली पाहिजे. Therefore, in one bracket x minus 6, in second bracket x plus 4 is equal to 0. So therefore, x minus 6 is equal to 0 or x plus 4 is equal to 0. Therefore, x is equal to काय होणार minus 6 चा काय होणार plus 6 और x is equal to plus 4 चा काय होणार minus 4. But x is equal to minus 4 is unacceptable. राइट आहे. देयरफॉर आपण काय घेणार x इज इक्वल टू आपण 6 घेणार. ओके, तर x ची व्हॅल्यू आपण 6 घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय फाइंड करायचं आहे x प्लस 6. सो x प्लस 6 मीन्स 6 प्लस 6 म्हणजे काय येणार 12. ओके, तर बघा x म्हणजे किती आलेला आहे 6, म्हणजे निशोला किती दिवस लागतात 6 दिवस आणि पिंटूला किती दिवस लागतात x प्लस 6 किती आलेला आहे 12, म्हणजे पिंटूला किती दिवस लागतात 12 दिवस लागतात. तर फायनली आपल्याला एक रिमार्क द्यायचा आहे. ओके, तर रिमार्क आपण कशा पद्धतीने देणार बघा. रिमार्क हाच राहणार आहे निशू टेक्स 6 days अँड पिंटू टेक्स 12 days टू कम्प्लीट द वर्क. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला रिमार्क हा सॉरी क्वेश्चन नंबर 9. तर बघा क्वेश्चन नंबर 9 काय आहे. इफ 460 इज डिवायडेड बाय अ नॅचरल नंबर, quotient is 6 more than 5 times the divisor and remainder is 1. Find quotient and divisor. बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे, जो 460 460 जो डिवायडंट आहे याला जर तुम्ही एका नॅचरल नंबरने डिवाइड केलं, नॅचरल नंबर म्हणजे आपण त्याला x कन्सिडर करू, म्हणजे याला आपण नॅचरल नंबरला आपण काय घेतलेला आहे जो डिवायझर आहे. नॅचरल नंबर म्हणजेच काय आहे हा डिवायझर आहे. याला जर आपण x कन्सिडर केलं तर या नंबरला जर आपण 460 ला जर आपण x ने डिवाइड केलं, डिवायझरने जर डिवाइड केलं तर काय होतं, जो कोइशंट आहे तो काय आहे 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर, म्हणजे डिवायझरच्या 5 टाइम्स आहे, डिवायझरच्या 5 टाइम्स आहे अँड मोर दॅन किती आहे 6 आहे. ओके, आणि असं केल्यानंतर
हे डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर किती येतो या ठिकाणी 1. रिमाइंडर किती येतोय 1. तर तुम्हाला क्वोशियंट म्हणजे ही टर्म फाइंड करायची आहे आणि डिवायझर म्हणजे तुम्हाला एक्स फाइंड करायचा आहे. ओके, तर अतिशय सिंपल क्वेश्चन आहे, आपण सॉल्व्ह करून घेऊ. बघा, सपोज काय करणार आपण, डिवायझरला आपण एक्स कन्सिडर करणार. ओके, सो देयरफॉर क्वोशियंट इज इक्वल टू, जो क्वोशियंट आहे तो काय आहे, 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर, म्हणजे डिवायझरच्या 5 टाइम्स आहे अँड मोर दॅन किती आहे, 6 आहे. ओके, अँड रिमाइंडर किती आहे त्या ठिकाणी 1 आहे. सो बाय गिवन कंडिशन, तर कंडिशन तयार करण्यासाठी आपल्याला एक रिलेशन माहित पाहिजे, ते काय आहे, डिवाइडंट. बघा, डिवाइडंट इज इक्वल टू काय असतं, डिवाइडंट इज इक्वल टू डिवायझर इंटू क्वोशियंट प्लस काय असतं, रिमाइंडर. तर या रिलेशनचा आपल्याला हा जो फॉर्म्युला आहे याचा वापर करून आपल्याला कंडिशन तयार करायची आहे. तर डिवाइडंट किती आहे, म्हणजे कशाला डिवाइड करतोय आपण, 460 ला, म्हणजे या ठिकाणी येणार 460. डिवायझर आपण घेतलेला आहे एक्स इंटू क्वोशियंट काय आहे 5x प्लस 6 अँड रिमाइंडर किती येणार आहे, रिमाइंडर इज 1. ओके, तर याच्या आधारे आपण ही कंडिशन बनवलेली आहे. आता याच्यानुसार आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करू. तर काय होणार, बघा, 460 हा प्लस 1 इकडे येऊन काय होणार, -1 इज इक्वल टू, याचं मल्टिप्लाय करू, x इंटू 5x म्हणजे काय होणार, 5x स्क्वेअर प्लस x इंटू 6 म्हणजे किती येणार, 6x. ओके, आता आपण याला व्यवस्थित लिहून घेऊ. 460 - 1 म्हणजे किती येणार, 459 इज इक्वल टू 5x स्क्वेअर प्लस 6. ओके, आता या ज्या दोन्ही टर्म आहे आपण एक्सचेंज करून घेऊ. म्हणजे अगोदर आपण लिहिणार 5x स्क्वेअर प्लस 6 अँड इज इक्वल टू, त्या साईडला आपण किती लिहिणार, 459. ओके, आता त्या साईडला जे 459 आहे त्या साईडला येऊन काय होणार, मायनस 5x स्क्वेअर प्लस 6x मायनस 459 इज इक्वल टू 0. ओके, तर आता या ठिकाणी नंबर्स ग्रेटर आहे, मोठे नंबर्स आहे. तर आता आपल्याला व्यवस्थित सॉल्व्ह करायचं आहे. तर आपल्याला सबट्रॅक्शन 6 पाहिजे, सेकंड साइन इज मायनस, सबट्रॅक्शन आपल्याला पाहिजे 6 आणि मल्टिप्लिकेशन किती पाहिजे ते आपल्याला चेक करावं लागणार आहे. कारण की अगोदर आपल्याला या दोन्ही नंबरचं काय करावं लागणार आहे, मल्टिप्लिकेशन. तर करूया, 459 इंटू किती आहे 5, बरोबर आहे. 5 9 जा 45, 5 कॅरी 4, 5 5 जा 25 अँड 4 29, 9 कॅरी 2, 5 4 जा 20 अँड 2 22. तर बाळांनो, आपल्याला मल्टिप्लिकेशन पाहिजे 2295, 2295 आपल्याला मल्टिप्लिकेशन पाहिजे आणि सबट्रॅक्शन आपल्याला 6 पाहिजे. तर असे फॅक्टर आपल्याला फाइंड करायचे आहे. ओके, तर याचे फॅक्टर पाडण्यासाठी तुम्हाला वेगवेगळी पद्धत यूज करावी लागणार आहे. ओके, तर याचे जे फॅक्टर आहे ते मी तुम्हाला सांगतो. फॅक्टर आहे 51 इंटू 45. बघा, दोघांचं जर मल्टिप्लिकेशन आपण चेक केलं, 51 इंटू 45 चेक करूया. 5 1 जा 5, 5 5 जा 25 प्लस 4 1 जा 4 आणि 4 5 जा 20. तर ऍडिशन होणार 5 प्लस 4 9 2 2. तर बघा, हे मल्टिप्लिकेशन आलेलं आहे. अँड 51 मायनस जर 45 केलं तर किती येणार, 6 येणार. म्हणजे जे फॅक्टर काय सापडलेले आहे आपल्याला, 51 अँड 45. ओके, तर अशा वेळेस ज्यावेळेस नंबर एखादा हार्ड येईल त्यावेळेस तुम्हाला दिलेला जो नंबर आहे त्याचे फॅक्टर पाडत तुम्हाला ते चेक करावं लागणार आहे. ओके, डायरेक्टली तुम्हाला फॅक्टर सापडणार नाही. जर एखादा ग्रेटर नंबर आला तर तुम्हाला 2-3 पेअर चेक करावे लागणार आहे, त्यावेळेस तुम्हाला फॅक्टर सापडतील. ओके, सो 5x स्क्वेअर, तर आपल्याला नंबर मिळालेले आहे 5x स्क्वेअर 51x 45x मायनस 459 इज इक्वल टू 0.
तर सबट्रॅक्शन मध्ये आपण जे फर्स्ट साइन आहे ग्रेटर नंबरला देऊया आणि इथं प्लस आहे म्हणजे सेकंडला आपण मायनस देणार. ओके, तर बघा आता या ठिकाणी याच्यामध्ये 5 हा नंबर कॉमन निघणार नाही, कारण की 5 ने आपण 51 ला डिवाइड करू शकत नाही. तर कॉमन फक्त काय येणार आहे x. सो इन ब्रॅकेट 5x प्लस 51. ओके, मायनस आता या ठिकाणी कॉमन किती येणार आहे तर ते आपल्याला चेक करावं लागणार आहे. तर या दोघांमध्ये जे कॉमन येणार आहे ते कॉमन 9 येणार आहे. ओके, तर 9 कॉमन आल्यानंतर 9 ने आपण डिवाइड करू म्हणजे 9 5 जा 45x मायनस मायनस प्लस 9 ने आपण या नंबरला डिवाइड करू 9 5 जा 45 9 1 जा 9 इज इक्वल टू 0. बघा दोन्ही ब्रॅकेट सेम आलेले आहे. Therefore in one bracket 5x plus 51 in second bracket x minus 9 is equal to 0. So therefore 5x plus 51 is equal to 0 or x minus 9 is equal to 0. Okay. Therefore x is equal to plus 51 तिकडे जाऊन काय होणार minus 51 आणि जो मल्टिप्लाय मध्ये 5 आहे तो कुठे जाणार डिवाइड मध्ये और x is equal to minus 9 काय होणार plus 9. But x is equal to minus 51 upon 5 is unacceptable. बरोबर आहे. निगेटिव्ह नंबर आपण अनएक्सेप्टेबल करतो. देअरफॉर आपण काय घेणार x ची व्हॅल्यू आपण किती घेणार 9. x ची व्हॅल्यू 9 म्हणजे डिवायझर किती आहे 9. आता आपल्याला क्वोशिएंट फाइंड करायचा आहे. सो 5x प्लस 6 म्हणजे 5 इन ब्रॅकेट 9 प्लस 6 मल्टिप्लाय करू 5 9 जा 45 प्लस 6 म्हणजे किती येणार 45 प्लस 6 51. ओके, तर अशा प्रकारे आपण याला सॉल्व्ह केलेला आहे. फायनली जो रिमार्क आहे आपण या ठिकाणी देऊया. देअरफॉर डिवायझर इज किती आहे x. x म्हणजे किती आहे 9. ओके, डिवायझर इज 9 अँड क्वेश्चन किती आलेला आहे 51. ओके, तर या पद्धतीने आपण हा क्वेश्चन नंबर 9 हा सॉल्व्ह केलेला आहे. ओके.